आज आपण काजू करी करणार आहे घरच्या घरी सोप्या पद्धतीने. खायला तो खूपच छान. रेसिपीला सुरुवात करू. हे 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे 4 कांदे घेतले तर असे उभे कापून घ्यायचे मीडियम साईजचे कांदे. तर 2 हिरवी मिरची आणि 1 इंच अद्रकचा तुकडा, 5 ते 6 लसणाच्या कळ्या आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत. 2 चमचे मगज बी घेतलेले. आपल्या आवडीप्रमाणे काजू टाकून ग्रेव्ही करू शकतो, खसखस टाकून ग्रेव्ही करू शकतो. मग मऊ करून घ्या. आपला टोमॅटो कांदा मऊ झालेला थंड करून आपण मिक्सरमधून एकदम बारीक अशी प्युरी करून घेऊ. हे 3 चमचे तेल टाकलेले आहे. त्याच्यामध्ये आता काजू आपल्याला तळून घ्यायचे, चांगले असे गुलाबी रंग येईपर्यंत तळायचे. तर हे काजूच्या पाकळ्या घेतल्या. तर आपल्या आवडीप्रमाणे काजू कमी जास्त करू शकता तुम्ही, अख्खे काजू पण घेऊ शकतात. काय ते त्याच तेलामध्ये मी ग्रेव्ही वाटून घेतलेली टाकलेली आणि पावडर मसाला टाकू. किचन किंग 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, बेडगी मिरची पावडर 1 चमचा, छोटा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा हळद आणि पूर्ण मसाले एकत्र करून घ्यायचे. आणि तिखट मिरची पावडर टाकणार तर आपण अर्धा चमचा. हे टाकून पूर्ण मसाले एकत्र करून घ्यायचे चांगले. आणि मसाले एकत्र केले की 2 मिनटासाठी झाक ठेवायचं. आपले मसाले चांगले शिजतात आणि लो गॅसवरती ठेवायचं. बघा 2 मिनटानंतर आपले चांगले मसाले शिजले आहेत. आपण 2 चमचे साई टाकणार. त्यामध्ये साई अशी फेटून घ्यायची. तुमच्याकडे नसलं नाही टाकलं तरी चालतं. बघा गरम पाणी टाकले 1 वाटी. आपल्या आवडीप्रमाणे आपण ग्रेव्ही कमी जास्त करू शकतो. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि त्याला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लो गॅसवरती 5 मिनटं चांगली आपली ग्रेव्ही शिजून द्यायची. गॅस लोच ठेवायचा. बाकी ते मस्त एकदम छान ग्रेव्ही झाली. कलर पण खूपच छान आलेला आहे. आता हे तळलेले काजू आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊन थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करायचं. आपली भाजी छान तयार झालेली. हॉटेलमधून आणायची म्हणलं की खूप महाग अशी भेटते. ही 4 माणसाला आरामशीर भाजी पुरती. किती छान दिसायला लागली. ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा.